नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वळत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी इथून पुढे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती परिणाम करणाऱ्या कोणकोणत्या घटना घडू शकतात, या सर्वांचा परिणाम कसा होणार आणि या सर्वांच्या परिणामामुळे अखेर दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होणार अथवा नाही, या प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो आता या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा बघूयात आंतरराष्ट्रीय परिस्थिती। आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारभाव $10 प्रति बुशेलच्या आसपास दिसत आहे। हा बाजारभाव 15 दिवसांपूर्वी 4 वर्षांच्या निच्चांकी स्तर असलेल्या $9.30 प्रति बुशेल्स पर्यंत खाली आला होता। परंतु मी तिथेही आणि तेव्हाही सांगितलं होतं की बाजारभाव इथं टिकण्याची शक्यता नाही आणि तसंच घडलं। बाजारभाव अवघ्या 15 दिवसात $10च्या असणाऱ्या बाजारभाव पातळीला गवसणी घालून बसलाय। पण बाजारभाव इथून पुढे सुधारताना दिसेल। दिवाळीपर्यंत बाजारभाव $11 प्रति बुशेल्स पर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको, कारण अमेरिकेतील उत्पादन वाढ ही बाजाराने गृहीत धरली आहे, पण ब्राझीलमध्ये पेरणीचं संकट दिसत आहे। कारण बाजारभाव कमी म्हणून ब्राझीलचा शेतकरी सोयाबीनची पेरणी कमी करण्याची शक्यता आहे। यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते। यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव दिवाळीपर्यंत $11 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। त्यानंतर मित्रांनो, लक्षात घ्या, ही झाली जागतिक परिस्थितीतील अनुकूल गोष्ट। पण $11 प्रति बुशेल्स पर्यंत दिवाळीपर्यंत बाजारभाव गेला तर देशांतर्गत बाजारात यामुळे बाजारभाव 4,700 पर्यंत पोहोचू शकतो। परंतु जोपर्यंत सरकार हमी भावावरती सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात करणार नाही तोपर्यंत बाजारभाव सुधारून 5,000ची पातळी ओलांडू शकत नाही। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील अनुकूल घडामोडीसह देशात हमी भावाने सोयाबीनची खरेदी होण्याची गरज आहे, तरच देशांतर्गत बाजारात जो बाजारभाव आहे तो आपल्याला दिवाळीपर्यंत 5,000 होताना दिसू शकतो। म्हणजे सध्याच्या कंडिशनला दिवाळीपर्यंत बाजारभाव 5,000 होणार अथवा नाही हे सर्वस्वी आंतरराष्ट्रीय बाजारभाव व देशातील असणारी सरकारची धोरणे यावरती अवलंबून आहे। भविष्यात बाजारभाव काय राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.